जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानसाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माता. ध्यानमूलं गुरुर्मूर्ती, पूजामूलं गुरुर्पदं, मंत्रमूलं गुरुर्वाक्यं, मोक्षमूलं गुरुर्कृपा. काय या संतांचे मानोपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे यासी व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे लागे उपदेश, करुणी सायास शिकविती. तुका म्हणे वत्स धेनुची आचित्ती, तैसे मज येती संभाळिती. नमस्कार, रामकृष्ण हरी. श्रोते सज्जन हो, आज या अभंगामधून की जगद्वंदने जगद्गुरु तुकोबाराय या समाजाला, या माणसाला जो संदेश देत आहेत की त्याचं सुंदर चिंतन आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. या अभंगाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराज सांगतात, काय या संतांचे मानव उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे यासी व्हावे उत्तराई, ठेविता पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती. तुका म्हणे वत्स धेनुची आचित्ती, तैसे मज येती संभाळिती. की या संतांचे उपकार की किती थोर आहे. या संतांना कसे या संतांचे उपकार मानावेत, की म्हणे मला निरंतर हे संत जागवण्याचं कार्य करतात. की मुळातच की संत म्हणायचं कोणाला, सुंदर प्रश्न आहे. की जेने जाणियाला भगवंत, तया नाम बोली जे संत. की ज्याने भगवान परमात्म्याला जाणलं आहे, ज्याने भगवान परमात्म्याला मानलं आहे, ज्याने भगवान परमात्म्याला आपलंस केलं आहे. की उठता बसता खाता पिता ज्याच्या मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नामस्मरण आहे, चिंतन आहे, आणि त्याला भगवंताशिवाय दुसरं काहीही दिसत नाही, अशा व्यक्तीला संत म्हणावं. जगी संत ऐसे जाना, जे देही उदास. गेले आशपास निवारुनी, विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जनधन माये बाप. की जे संत आहेत त्यांना भौतिक गोष्टी कोणत्याही डोळ्यांना न दिसता, की भगवान परमात्मा दिसतो. ज्याच्या चित्तामध्ये विषय नाही, ज्याच्या चित्तामध्ये काम नाही, क्रोध नाही, लालसा नाही, कोणत्याही गोष्टीची ईर्ष्या नाही, कोणत्याही गोष्टीचा स्वार्थ नाही. की ज्याचं मन पवित्र आहे, ज्याचं मन साफ आहे, त्याला खऱ्या अर्थानं संत म्हणावं. आणि म्हणून हे संत काय करतात, की जे जे आपणासी ठावे, इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. जे आत्मिक सुख, जे आध्यात्मिक सुख या संतांच्या वाट्याला आलं, संतांच्या जीवनामध्ये आलं, ते सुख इतरांच्या जीवनामध्ये कसं येईल, इतरांचं जीवन सुखमय कसं होईल, इतरांच्या जीवनामध्ये आनंद कसा येईल, या गोष्टींचा विचार संत क्षणाक्षणाला करीत असतात. आणि म्हणून की या संतांचा उपकार मी किती सांगू, त्यांनी मला सतत जागृत ठेवले. की मला या संसाराच्या मोहमायेमध्ये जीवन जगत असताना की क्षणाक्षणाला अज्ञानातून बाहेर काढलं, क्षणाक्षणाला वाईट मार्गापासून वाचवलं. की क्षणाक्षणाला की ज्यावेळी माझ्या जीवनाची नौका भरकटत होती, माझ्या चालण्याची वाट ज्यावेळी फसत होती, त्यावेळी संत आमच्या जीवनामध्ये आले आणि त्या संतांनी मला तो योग्य रस्ता दाखवला, चालण्याचा मार्ग दाखवला. त्या भरकटत असणाऱ्या नावेला योग्य दिशा देण्याचं कार्य केलं. की खऱ्या अर्थानं जीवनाचे नाव या संतांमुळे कुठेतरी तुमच्या आमची या योग्य दिशेला आहे, योग्य पथाला आहे. आणि म्हणून की या संतांचे कोणत्या भाषेमध्ये उपकार मानू,
या संतांना की त्या कोणत्या शब्दांमध्ये यांचं कौतुक करावं, कोणत्या शब्दांमध्ये यांचं उपकार मानावं हे मला कळेनासं झाले. कारण या आयुष्याच्या पथावरती पदोपदी निरंतर जागवण्याचं कार्य हे संत करत असतात. की जसं एखादा शिक्षक विद्यार्थ्याला सतत जागरूक ठेवून अभ्यास करायला लावतात, तसं संतांनी आमचं मन या हरिनामामध्ये जागरूक ठेवलेलं आहे, या अध्यात्मामध्ये, या भक्तीमध्ये की खऱ्या अर्थानं संतांनी मन जागरूक ठेवलेलं आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन जगतवंदने जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, काय द्यावे यासी व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. या संतांचे उपकार फेडावेत तरी कसं, आणि या संतांना द्यायचं काय. जर द्यायचंच म्हटलं तर या विश्वामध्ये, या जीवनामध्ये की आमचं स्वतःच्या मालकीचं आहे तरी काय की जे या संतांना द्यावं. तन मन धन दिले पंढरीराया, आता सांगावया काय उरले नाही. की तन सुद्धा भगवंताचे, मन सुद्धा भगवंताचे आणि धन सुद्धा भगवंताचे. पण या तीन गोष्टी जर भगवंताच्या असतील तर माझं म्हणायला या जगात शिल्लकच काय राहिलं नाही. आणि म्हणून संत तुकाराम महाराज सांगतात, या संतांच्या चरणाजवळ की जीव जरी या संतांच्या चरणावरती अर्पण केला, जीव जरी ओवाळून टाकला तरी सुद्धा ते थोडंसं होणार आहे, तरी सुद्धा त्याची परतफेड या संतांची करता येणार नाही. एवढे उपकार संतांचे आमच्यावरती आहेत. की सहज आम्ही बँकेमध्ये जातो आणि बँकेमध्ये गेल्यानंतर आमच्या खिशाला पेन नसतो, त्या चेकवरती सही करण्यासाठी एखाद्याचा पेन सहज अवस्थेमध्ये आम्ही घेतो आणि 2 वेळा त्याला थँक्यू म्हणतो की थँक्यू, तुमच्यामुळे तो पेन मला मिळाला, माझा चेक वटला आणि ते पैसे मला मिळाले. मित्रांनो, एका सहीसाठी घेतलेला पेन परत देताना आम्ही थँक्यू म्हणतो. अमूल्य असा मनुष्याचा जन्म या भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला बहाल केलेला आहे. की लाखो करोडो श्वास या भगवंताच्या कृपेने तुम्ही आम्ही या विश्वामध्ये घेत आहोत. या भगवान परमात्म्याला आम्ही कधी थँक्यू म्हणतो का? या देवाचे कधी आम्ही आभार मानतो का? आणि जर मानत नसेल तर तुम्हा आम्हाला आभार मानणं गरजेचं आहे. कारण देवे दिला देह भजना गोमटा, की सुंदर असा मनुष्याचा देह या भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला दिलाय. नुसता देह देऊन यावरती भगवान परमात्मा थांबला नाही, की अनमोल असे श्वास जे तुम्ही आम्ही श्वास घेतो, श्वास सोडतो, ज्याच्यामुळे तुमचं आमचं जीवन हे व्यतीत चाललेलं आहे, ते श्वास सुद्धा भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला अनमोल दिलेत आणि फ्रीमध्ये दिलेत. याच्यासाठी कोणतं दाम मोजावं लागत नाही. आणि म्हणून की एवढे भगवान परमात्म्याचे आमच्यावरचे उपकार आहेत, अनंत उपकार आहेत. आणि म्हणून या भगवान परमात्म्याला, या संतांना, या भगवान परमात्म्याला, या संतांना जीव जरी याच्या चरणावरती ओवाळून टाकला, जीव जरी समर्पित केला, तरी या संतांची बरोबरी की करता येणार नाही. आणि म्हणून की संत तुकाराम महाराज सांगतात की काय द्यावे असे व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. याला कशानं उत्तराई व्हावं, याला कसं थँक्यू म्हणावं, याच्या ऋणातून बाहेर तरी कसं फेडावं, या संतांचे उपकार कसे फेडावेत, या ठिकाणी संत तुकाराम महाराज सांगत आहेत. की जसं आईवडिलांचं आपल्यावरती अनंत ऋण असतात, अनंत उपकार असतात, की आईवडिलांच्या चरणावरती अनंत जन्म जरी घेतले, त्यांची सेवा जरी केली, अनंत जन्म जरी घेऊन त्यांची सेवा करून सुद्धा त्यांचे उपकार आयुष्यात कधीच फिटत नाहीत, तसे या संतांचे उपकार या आयुष्याच्या वळणावरती कधीच फिटत नाहीत. आणि म्हणून त्याच्या पुढे जाऊन संत तुकाराम महाराज सांगतात, हे संत काय करतात, सहज बोलणे हित उपदेश करुणी सायासशी कविते. ही सहज एखादा शब्द बोलून जातात आणि तो खऱ्या अर्थानं आमच्यासाठी उपदेश होतो, तो खऱ्या अर्थानं आमच्यासाठी त्यामध्ये खऱ्या अर्थानं आमचं हित असतं. आणि त्या गोष्टीतून संत आम्हाला शिकवत असतात. साध्या आणि गोड भाषेमध्ये आपल्याला हितकारक उपदेश करतात, ते आपल्यासाठी कष्ट करतात आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. हे खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवरती संत असतात. या विश्वातील, या समाजातील सर्व नाती स्वार्थाचे असतात, पण संत हे जगाच्या पाठीवरती फक्त एक नातं आहे की ज्याच्यामध्ये कोणता स्वार्थ नाही,
ज्याच्यामध्ये कोणता लोभ नाही, ज्याच्यामध्ये कोणती परत द्यावी अशी भावना नाही, की ते नातं म्हणजे संतांचं आहे. तुका म्हणे वत्स धेनूची चित्ती, तैसे मध्ये ती सांभाळीत. की ज्याप्रमाणे गाय आणि वासराचं नातं असतं, त्या गायीच्या मनामध्ये वासराप्रती वात्सल्य असतं, प्रेम असतं. क्षणाक्षणाला त्याच्या मनामध्ये प्रेम वात्सल्य निर्माण होतं. की तसं म्हणले संतांचं आणि आमचं नातं आहे, की ते संत आपल्या भक्ताकडे त्या पद्धतीनं प्रेम करत असतात, त्या पद्धतीनं त्या भक्तांना सांभाळीत असतात. या मार्गावर चालत असताना रस्ता चुकला तर ते संत आपल्या हाताला धरून योग्य मार्गावरती नेण्याचं कार्य करतात. की संत आपल्या जीवनातील खरे जागवणारे दीप आहेत. ते आपल्याला सत्कर्म, भक्ती आणि सद्भक्तीचा मार्ग दाखवतात. त्यांचे उपकार अपार आहेत आणि आपण त्यांचे ऋण कधीच फेडू शकत नाही. आणि म्हणून या संतांनी वेळोवेळी ते कार्य केलं, जागृत ठेवण्याचं, माणसाला सजग करण्याचं, जागवण्याचं ते कार्य करूया. या संतांचे अनंत उपकार आपल्यावरती आहेत, ते फिटणं शक्य नाही, पण त्या संतांची वचनं जीवनामध्ये धारण करूया. आणि त्या पद्धतीने आम्ही जर जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर मग खऱ्या अर्थानं तुमचं आमचं जीवन सफल होणार आहे, जीवन सुंदर होणार आहे. हाच आशय या अभंगातून संत तुकाराम महाराज या भक्तांना, श्रोते सज्जनांना देत आहेत. रामकृष्ण हरी. आपल्या पुढील प्रवचन ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.